ठाकरे गटाचे 3 उमेदवार नॉट रिचेबल असल्याचा आरोप ठाकरे गटाकडूनच करण्यात आलाय। ठाकरे गटाच्या उमेदवार पर्वताबाई भील, सागर पाटील यांच्यासह अन्य एक ठाकरे गटाचा उमेदवार बेपत्ता असल्याचं जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंतांनी म्हटलंय। महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा याकरता ठाकरे गटाच्या उमेदवारावरती दबाव टाकला जात असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। श्रीवर्धन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार अतुल चौगुलेंनी स्वीकारला। यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर उपस्थित होते। अनेक वर्षांनंतर श्रीवर्धन नगरपालिकेवरती भगवा फडकल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सर्वच पक्षातल्या बंडोबांना थंड करण्याची ही शेवटची संधी आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज उमेदवारांना मार्गदर्शन करतील। शिवसेना भवनमध्ये दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी भाजपा शिवसेनेची खलबत झाली। यावेळेला बंडखोरांना अर्ज मागे घेण्याकरता विनंती करणार असं राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं। शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिवसेनेनं अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। मुंबई मनपामध्ये भाजपा 137 जागा लढवणार आहे, शिवसेना 90 जागा लढवणार आहे। मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। भरत गोगावले यांचे महाड संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले यांनी प्रभाग क्रमांक 19 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2 तास झालेल्या चर्चेनंतर प्रमोद गोगावले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मागच्या वेळेला युती नव्हती, त्यामुळे 125 जागा लढवल्या होत्या। मात्र यावेळेला युती झाल्यानं हा आकडा 40 जागांवर आलाय। कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये आणि युतीचंही नुकसान होऊ नये या पद्धतीनं आमचे प्रयत्न असतील असं भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी म्हटलंय। आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। खासदार कल्याण काळेंनी सिल्लोड इथं जात शुभेच्छा देत त्यांची गळाभेट घेतली। शुभेच्छा देण्याकरता शिवसेना पदाधिकारी आणि त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या रायटिंग पॅडवरती विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा फोटो असलेले स्टिकर्स लावून विद्यार्थ्यांना वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला। याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय, ज्यात सभापती राम शिंदे यांचे स्टिकर्स काढल्यानंतर त्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसून येतोय। कुराणावर हात ठेवत ममदानी यांनी महापौर पदाची शपथ घेतली। उबाठाच्या राजकारणाला हिंदू द्वेषाचा वास असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली। मराठी महापौरच हवा आणि तो हवा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग 11 मधल्या 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। विरोध दर्शवून देखील चुकीच्या उमेदवारांना पक्षानं उमेदवारी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। आम्ही अनेक वर्ष रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, पण तिकीट वाटपाच्या वेळी स्थानिक नेत्यांनी मर्जीतल्या लोकांना झुकतं माप दिलं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी 28 उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आली आहे। एकूण 477 अर्जांपैकी 449 उमेदवार सध्या निवडणूक रिंगणामध्ये बाकी राहिलेत। दरम्यान माघारीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यात कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांचा समावेश आहे। दानवेंनी जेवढे उमेदवार उभे केलेत तेवढे निवडून आणावेत, आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करू नये असा टोला भाजप आमदार संजय कनेकरांनी अंबादास दानवेंना लगावलाय।
भाजपकडून तिकीट न मिळाल्याच्या रागातून भाजप कार्यकर्ता महिलेनं भाजप कार्यालयात आक्रमक पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांच्या कांचिरात लगावली होती। आता त्याच महिलेनं माफीनामा जाहीर केलाय। जाहीर माफीनाम्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय। संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 22 ड मधील उमेदवार राजेंद्र जंजाळ यांच्या उमेदवारी अर्जावरचा आक्षेप फेटाळण्यात आलाय। अपक्ष उमेदवार राजाराम मोरे यांनी प्रभाग क्रमांक 22 ड मधला उमेदवार राजेंद्र जंजाळ यांच्या अर्जावरती आक्षेप घेतला होता। हा आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळवलंय। नागपूरमध्ये विविध कारणांमुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। राष्ट्रीय पक्षांच्या बहुतांश सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेत। छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत। आता अर्ज माघारीनंतर किती उमेदवार ही निवडणूक लढवतायत ते चित्र स्पष्ट होईल। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं एकमेव मुस्लिम चेहऱ्याला संधी दिली आहे। नागपुरातील मुस्लिम बहुल भाग असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मोमिनपुरा भागातून कामिल अन्सारी भाजपचे उमेदवार आहेत। तर निवडणुकीमध्ये मोमिनपुरा भागामध्ये नवा इतिहास घडेल असा विश्वास कामिल अन्सारी यांनी व्यक्त केला आहे। मुंबईतल्या चांदिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे 3 शाखा प्रमुखांनी राजीनामे दिले। उमाकांत भंगिरे, प्रकाश नलगे, बाळकृष्ण गटे या शाखा प्रमुखांनी राजीनामे दिलेत। नागपुरातील काँग्रेस नेते संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये संजय सरायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। जादूटोण्यामुळेच निवडणुकीमध्ये पराभव झाला असा आरोप संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवारानं केला। त्यामुळे जादूटोणा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दिली आहे। पोलीस प्रशासन नेमका काय निर्णय घेतं, गुन्हा दाखल होतो का याकडे आता लक्ष लागून राहिलंय। छत्रपती संभाजीनगरमधले शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिलाय। जंजाळ यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेले लेखी आक्षेप सुनावणीनंतर फेटाळून लावण्यात आला असून त्यांचा अर्ज आता वैध ठरला आहे। मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं आमदार प्रकाश सुर्वे नाराज झाले। राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता सांगितल्यानंतर संपूर्ण सुर्वे कुटुंबाशी कोणाचाच संपर्क होत नाहीये। स्थानिक महायुतीच्या उमेदवारांनी प्रकाश सुर्वेंची तक्रार केल्यानं पक्षश्रेष्ठी सुर्वेंवरती नाराज झाल्याची चर्चा आहे। कळवा खारेगाव मतदारसंघातील माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाहीये। नाराज साप्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजनांचे 2 कट्टर समर्थक आमने सामने लढतायत। सुधाकर बडगुजरांच्या मुलाविरोधात अपक्ष लढत देण्यावर मुकेश शहाणे हे ठाम आहेत। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीकरता भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केला। नांदेडमध्ये जाहीरनामा प्रकाशित करणारा भाजपा पहिला पक्ष ठरला। या जाहीरनाम्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची कामं दाखवण्यात आली आहेत। वर्धा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी पदभार स्वीकारला। नगर परिषदेच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पदग्रहण सोहळा संपन्न झाला। आपलं शहर आपली जबाबदारी अशी सर्वसमावेशक भूमिका राबवायची अशी प्रतिक्रिया पांगुळ यांनी दिली।